गोविंदा गोविंदा. आम्ही निघालतो लग्नाला आणि स्वरा झोपलेली होती, उठलीच नाही. आई पण होती आणि पप्पा म्हणत होते आवर. लगेच पोरं पण उठले आम्हाला म्हणजे पाठवायला आणि निघालो. खूप ऊन होतं त्या दिवशी आणि कसं मी पप्पा आणि राजेशच होतो आणि गणिमामा होते आमच्यासोबत. हे येलदरीचं धरण आहे, तिकडल्या भागातच लग्न होतं. गाडीतून उतरलं की हे पोरं कसे भांडणं करतायत ते दाखवत आहे मी तुम्हाला. आणि वरात नेमकंच निघालती, वेळेवर पोहोचलो आम्ही. संध्याकाळचं लग्न होतं ना, मला वाटलं की लग्न वगैरे लागून गेलं असेल, पण बरं झालं नाही लागलं. आणि शेतात लग्न होतं. हे आमच्या आत्याचं शेत आहे, पूर्ण भुईमुगच आहे त्यांच्या म्हणजे इथं सध्याला. आणि सगळं असं जुन्या आठवणी आहेत आमच्या. ह्या आत्याचं घर ते आहे, म्हणजे सगळ्या फॅमिलीचं, म्हणजे त्यांच्या जावेचं वगैरे सर्वांचं. आम्ही लहानपणी खूप राहिलेलो आहोत इथं. आणि मग त्याच्यानंतर आहेर वगैरे सुरू झाले. पप्पांचा आहेर, आमचा आहेर होता. तर मग आहेर ते दिले. आमची आई स्वप्नील आलते हिंगोलीवरून. आणि कसं थोडंसं हिंगोलीहून जवळ आहे आणि पप्पाच्या गावाकडून थोडंसं दूर आहे, 4-5 तास लागतात. कपी किती छान रेडी झाली, तिला दाखवलं मी. आणि त्याच्यानंतर कसं खूप हवा सुटली होती म्हणून मंडप वगैरे काढून घेतला होता आणि वेळ पण झाला होता लग्नाला. मग त्याच्यानंतर नवरी नवरदेव आलते, कारण इकडल्या बाजूने मला दाखवता येत नव्हतं म्हणून मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. आणि छान दिसत होते दोघं पण. लग्न लागलं की लगेच आम्ही निघालो घरी. कसं उशीर झाला होता आम्हाला संध्याकाळी आणि वाटत होतं पाऊस वगैरे येईन. घरी आल्यावर हे आमची वाटच बघत होते दोघं पण, जागेच होते. आणि एंड ऑफ द डे बाय, भेटू नंतर.